आज राज्यस्तरीय स्पर्धे चषकाला जवळपास सुरुवात झालेली आहे आणि ग्रँड सुरुवात झाली आहे. काय सांगाल एकंदरीत कशा यापुढे मॅचेस पार पडणार? छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा बदलापूरला बहुमान मिळाला त्याबद्दल प्रथम मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मनापासून आभार मानतोय. बदलापूर नगरपालिकेला हा बहुमान देणं हे सुद्धा खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने निवेदन झालं. या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जी दृष्टी होती त्याच दृष्टीने त्यांनी या बदलापूर शहराची निवड केली होती. त्यांच्याकडे मागणी केली असताना त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली होती, पण अचानक अपघातामध्ये ते गेले आणि त्यामुळे या स्पर्धेचं पुन्हा नियोजन करण्याची वेळ आली. त्या टायमाला क्रीडा मंत्री आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दादांनी घेतलेला निर्णय तसाच्या तसाच मान्य केला आणि बदलापूरलाच या स्पर्धा दिल्या. खरं म्हणजे महाराष्ट्रातून हे आज जवळजवळ 450-500 खेळाडू आलेले आहेत. या खेळाडूंना बदलापूरमध्ये खेळ दाखवून एक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार जावा ही भूमिका निश्चितपणे चांगल्या पद्धतीने आलेली आहे. आणि आजही आपल्या समोर उपस्थित आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंचाल साहेब असतील, आपले सगळे असोसिएशनचे पदाधिकारी, आपल्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गेल्या बऱ्याच वर्षापासून या व्हॉलीबॉल स्पर्धांचं बदलापूरमध्ये रोपटं लावून पुढं चांगल्या प्रकारचा वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न. किरण भुईर आपले जे सभापती त्यांनी सुद्धा याच्यावर खूप लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा आज उद्घाटन रितसरपणे झालेलं आहे. हा 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये निश्चितपणे बदलापूरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि खेळाडूंना सुद्धा इथं आनंद मिळेल. बदलापूर शहरातील जनतेला सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा. राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज व्हॉलीबॉल स्पर्धा याचं आज उद्घाटन झालेलं आहे. 13 ते 17 या कालावधीमध्ये इथे व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होणार आहे आणि एकंदरीत व्यवस्थेमध्ये नगरपालिकेने इथे मोठा वाटा उचलला. त्यामुळं नगरपालिकेचं सर्वप्रथम मी इथं आल्यानंतर आभार आणि अभिनंदन केलं. कारण इथलं ग्राउंडचं प्रिपरेशन असेल, मुलांची राहण्याची, खेळाडूंची राहण्याची आणि वाहतुकीची व्यवस्था असेल तर अतिशय उत्कृष्ट राहण्याची व्यवस्था. मैदान एकदम आपण बघू शकता की अतिशय चांगलं सुसज्ज झालेलं आहे, चांगलं प्रिपरेशन केलेलं आहे. राहण्याची अगदी चांगली व्यवस्था केलेली आहे, जेवणाची व्यवस्था. त्याच पद्धतीनं जे एक्स्ट्रा किट लागतात जे खेळाडूंना तर ते इव्हन म्हणजे सकाळच्या ब्रशपासून टूथपेस्टपासून सुद्धा त्यांचा विचार करून ते नगरपालिकेने इथे त्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यामुळं राज्यस्तरीय निधी आणि नगरपालिकेचा निधी याच्यातून चांगलं नियोजन इथं झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय दोन्ही यांनी देखील याच्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि तिथूनही काही राज्यस्तरावरून एक्स्ट्रा जो निधी होता तो उपलब्ध केलेला आहे, जेणेकरून खेळाडूंची अतिशय चांगल्या पद्धतीने इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. एक्स्ट्रा जे आपल्याला खेळाडूंना लागणारे किट्स असतील ते देखील इथं देण्यात आलेलं आहे आणि या पूर्ण स्पर्धा ज्या असतील त्या चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये खेळाडूंची कुठे गैरसोय होणार नाही त्या पद्धतीने होतील याचा मला विश्वास आहे. माननीय आमदार महोदय यांनी सुरुवातीपासून या खेळाडूंसाठी आणि या स्पर्धा आणण्यापासून प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं स्थानिक आमदार म्हणून या खेळाडूंसाठी सगळ्या सुविधा आणि या स्पर्धा चांगल्या उत्कृष्ट व्हाव्या याच्यासाठी सूक्ष्म नियोजनामध्ये त्यांचाही चांगला सहभाग आहे आणि एकत्रित या सगळ्या प्रयत्नातून ह्या नक्की स्पर्धा यशस्वी होतील याची मला खात्री आहे. सर, लोकप्रतिनिधींनी भाषणामध्ये एक मागणी केली की 5% जागा राखीव असाव्यात या खेळाडूंसाठी. शासन स्तरावर आपण कसे प्रयत्न करणार? हा पॉलिसी लेवलचा विषय आहे. त्यामुळं शासन स्तरावर जो काही आमदार महोदय निर्णय होतील त्या पद्धतीनं तो निर्णय होईल आणि सध्या देखील काही एक्झाम्समध्ये तो आहे. वेगवेगळ्या स्तरावर जे खेळाडू असतात त्याच्यानुसार तो कोटा असतो. तर त्या पद्धतीनं पॉलिसी लेवलचा जो काही निर्णय तो आमदार महोदय मला वाटतं त्यांनी भाषणात पण सांगितले, विधान भवनामध्ये ते मुद्दा मांडतील. आज छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा चं इथे आयोजन केलेलं आहे. मी राज्य सरकार म्हणजेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खास करून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचा मनापासून धन्यवाद देईन की आमच्या या छोट्याशा बदलापूरमध्ये त्यांनी ह्या राज्यस्तरीय भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली आहे. आणि खरंच
खूप मेहनत घेऊन किरण भोईर सर, राजेंद्र वरपडे सर यांनी इथे खूप मेहनत घेऊन या ग्राउंडचं नियोजन केलेलं आहे. एक राज्यस्तरीय स्पर्धेला साजेसं असं हे ग्राउंड रेडी करून घेतलेलं आहे. तसेच इथे येणाऱ्या स्पर्धकांचं असो, पंचांचं असो, पूर्ण हे जिल्हास्तरीय या राज्यस्तरीय स्पर्धांची ज्या टीम आहेत किंवा जे इतर सगळे आहेत अधिकारी वगैरे, त्यांची सगळ्यांची गैरसोय कुठे होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा नियोजनबद्ध असं इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. त्यांची खाण्यापिण्याची सोय जिल्ह्याकडून झालेली आहे. म्हणजे कुठेही त्रुटी राहणार नाही ह्याची जास्त करून प्रामुख्याने इथे लक्ष दिलं गेलेलं आहे. मी मनापासून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सरकारचे धन्यवाद देईन की त्यांनी ह्या राज्यस्तरीय स्पर्धा इथे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रांगणात भरवण्याची आम्हाला संधी दिली. आता नक्कीच आम्ही आता हे आमचं बदलापूर जिमखाना हे आमच्या प्रभागातलं एक छोटंसं जिमखाना आहे, जो छोटंसं असं मैदान आहे. पण आज तुम्ही बघाल इथे जे नियोजनबद्ध काम झालेलं आहे त्याच्यामुळे खूप भव्य दिव्य दिसतंय. तर नक्कीच मी जिल्हाधिकारी साहेब, आमदार साहेबांकडे मागणी केली की हे व्हॉलीबॉल स्पर्धा असो किंवा इतरही खेळ असो हे चांगल्या लेवलचे व्हायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच एक भव्य दिव्य असं क्रीडा संकुल आपल्या या बदलापूर नगरीमध्ये उभारण्याचा माझा मानस आहे. त्याच्यासाठी सुद्धा जागेची जी काही थोडीफार रिक्वायरमेंट आहे त्याच्यासाठी सुद्धा मी मागणी केलेली आहे, प्रस्ताव माझे गेलेले आहेत. इतर सुद्धा बरेच उपक्रम आहेत जे आम्हाला या बदलापूर नगरीमध्ये राबवायचे आहेत. नक्कीच आम्हाला शासनाकडून सपोर्ट मिळेल अशी मी आशा बाळगते. छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अतिशय दिमागदार त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. माननीय जिल्हाधिकारी आहेत, आमदार कथोरे साहेब आहेत आणि नगराध्यक्षा रुचिताताई आणि आमचे संघटनेचे पदाधिकारी आहेत, निलेशदादा जगताप आहेत सेक्रेटरी, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, तसेच नगरपालिकेचे सर्व नगरसेविका आहेत, सभापती आहेत, नगरसेवक यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन पार पडलेलं आहे. आणि खरं तर या स्पर्धेसाठी ज्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आधी 4 चांद लावले ते म्हणजे नंदेची उमप यांचा प्रतापगडच्या पायथ्याशी खान हा जो पोवाडा आहे, खरोखरच छत्रपती शिवरायांची ही त्यांच्या नावाची स्पर्धा आहे. आणि जर तुम्ही या ठिकाणी जर आतमध्ये यायचं असेल तर छत्रपतींसमोर नतमस्तक होऊनच तुम्हाला या मैदानात यायचं आहे. आणि जी छत्रपतींची शिकवण आहे, त्यांच्या विचारांचा जो वारसा हा जो महाराष्ट्र चालवतोय, त्या विचारांनी प्रेरित होऊन आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. अतिशय आम्हाला आनंद वाटतो की या स्पर्धेचं आयोजन करताना जे जे अडथळे आले, जे जे संकट आले ते पार करून कशाची तमान्न बाळगता आम्हाला आमदार साहेबांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी, नगरपालिकेने पाहिजे तेवढा निधी या स्पर्धेसाठी दिला. मुलांसाठी नक्कीच या स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने पार पडतील. आणि येणारे 5 दिवस तुम्हाला मी आमंत्रण देतो की आपल्या माध्यमातून या नागरिकांपर्यंत हे चांगलं माध्यम आहे तुमचं आणि हे पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय. तुम्ही सर्वजण 5 दिवस आमंत्रित आहात आणि आमचे जे निलेशदादा जगताप ते पण मनोगत व्यक्त करतीलच. परंतु आम्ही व्हॉलीबॉल संघासाठी, आमच्या या खेळासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला व्हॉलीबॉलचं इंडोर स्टेडियम पाहिजे. तशी बदलापूरला मागणी केली, संपूर्ण महाराष्ट्रात देखील मागणी केली. 100% ती आम्ही पूर्ण करणार आणि 5% आरक्षणचं देखील आम्ही मागणी केली.